वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय. ओम नारायणं परमं वसिष्ठं शक्तिं च तत्पुरुषपराशरं च व्यासं शुकं गौरपदं महान्तं गोविन्दयोगेन्द्रमतास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमतास्य पद्मपाणि च तामर्कं च शिष्यं तन्त्रोटकं वादिकारमन्यान्हस्तगुरु सन्ततमानतोषि श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं माधवं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवतो पुनः पुनः. नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुब्रह्म नमाम्यहं. गुरुब्रह्म नमाम्यहं. गुरुब्रह्म नमाम्यहं. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनि व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. दक्षिणामूर्तये नमः. दक्षिणामूर्तये नमः. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय. परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या असीम कृपाप्रसादाने हा श्रीनाथ भागवताचा सत्संग सुरू आहे. सत्संगामध्ये पुढील भाग पाहण्यापूर्वी आपण एक भजन म्हणूया. भजन नंबर 47 नंबरचं भजन आहे. आसावरी रागातलं भजन आहे बघा. सद्गुरु स्मरण अमृताचे पान. 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 नित्य संजीवन लाभे आम्हा. नित्य संजीवन लाभे आम्हा. नित्य संजीवन लाभे आम्हा. नित्य संजीवन लाभे आम्हा. सद्गुरु जीवन गंगाती पावन. सद्गुरु जीवन गंगाती पावन.
सद्गुरु जीवन गंगाती पावन सद्गुरु जीवन गंगाती पावन काया वाचा मन शुद्ध करी 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 सद्गुरु चरण शिवशक्ती पूर्ण सद्गुरु चरण शिवशक्ती पूर्ण सद्गुरु चरण शिवशक्ती पूर्ण सद्गुरु चरण शिवशक्ती पूर्ण परम निधान हाती येई परम निधान हाती येई परम निधान हाती येई परम निधान हाती येई सद्गुरु दर्शन होता पूर्व पुण्य 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 मनाचे उन्मन होत असे मनाचे उन्मान होत असे मनाचे उन्मन होत असे मनाचे उन्मान होत असे सद्गुरु वचन मंत्र तो चेतन 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 करी उद्बोधन सुप्त शक्ती करी उद्बोधन सुप्त शक्ती करी उद्बोधन सुप्त शक्ती करी उद्बोधन सुप्त शक्ती सद्गुरूंचे ध्यान घडे काही क्षण सद्गुरूचे ध्यान घडे काही क्षण सद्गुरूंचे ध्यान घडे काही क्षण सद्गुरूचे ध्यान घडे काही क्षण लाभतो चिद्घन नित्य बोध लाभतो चित्तन नित्य बोध लाभतो चिद्घन नित्य बोध लाभतो चित्तन नित्य बोध सद्गुरु स्मरण अमृताचे पान सद्गुरु स्मरण अमृताचे पान नित्य संजीवन लाभे आम्हा नित्य संजीवन लाभे आम्हा सगळ्यांनी ऐकलेले ते पण भगवान श्रीकृष्ण या भिक्षू गीताबद्दल उद्धवाला सांगतायत, अरे उद्धवा, तू पण ऐकलेलं आहे हे भिक्षुगीत, परंतु हे भिक्षुगीत ऐकल्यानंतर तुझ्या मनावर काय परिणाम झाला? आणि मग प्रश्न निघाला की या जगामध्ये जी सुखदुःख येतात ती त्या भिक्षू गीतामध्ये त्या भिक्षूने अनेक प्रकारचे
आपल्याला प्रकल्प सांगितले. भगवान म्हणतात आपल्याला येणारी सगळी सुखदुःख आपल्या मनामुळे येतात. मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. मन एव, मनच केवळ कारण म्हणजे कारण आहे. मन हेच केवळ कारण आहे. कशाला? बंधन आणि मुक्ती, मोक्ष. याला बंध आणि मोक्ष याला कारण आपलं मन आहे. असं आता भगवानही सांगून राहिले उद्धवाला की अरे उद्धवा, आता तुला यातून हे शिकायचं आहे की तुझं मन जे आहे ना ते मन आता स्वाधीन कर. त्या मनाचा संयम कर, त्या मनावर निग्रह कर. बघा भगवान सांगत होते शांती प्राप्त करण्यासाठी कोट्यावधी साधनं आतापर्यंत आपण पाहिली. जी मनशांती आहे, जी कायम राहणारी ब्रह्मरूप शांती आहे, ती ही सर्वसामान्य शांती नाही. सर्वसामान्य शांती राहते आणि जाते, परंतु जी अखंड राहणारी आत्मस्वरूपामधली जी शांती आहे ती शांती प्राप्त व्हायला पाहिजे. आणि ती शांती प्राप्त करण्यासाठी आतापर्यंत लाखो कोट्यावधी साधनं सांगितली आणि केली. शांती प्राप्त करून घेण्यासाठी कोट्यावधी साधने केली तरी शांती ती प्राप्त होत नाही. म्हणजे या जगातल्या अनेक विध अशा ज्या साधना आहेत त्या साधनाने आत्मस्वरूपातली शांती प्राप्त होत नाही. याचा अर्थ काय? म्हणजे साधनं निकामी झाली का? तसं नव्हे. साधनांनी आपल्याला प्रथमतः विवेक आणि वैराग्य निर्माण करावा लागेल. साधनेने आपल्याला विवेक आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर सद्गुरूंच्या कृपेने अशी साधना करता करता आपल्याला आत्मस्वरूप प्राप्त होईल, ब्रह्मस्वरूप प्राप्त होईल. आणि ते ब्रह्मस्वरूप प्राप्त झाल्यानंतर, आत्मस्वरूप प्राप्त झाल्यानंतर प्राप्त होणारी जी त्यातली शांती आहे ती शांती कायम राहणारी आहे. म्हणजे आपल्याला ती शांती प्राप्त करण्यासाठी आधी ब्रह्मस्वरूप, आत्मस्वरूप प्राप्त करायला पाहिजे ना. परंतु भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत की अरे उद्धवा, तुला काही कठीण नाही आहे. कारण तू त्याचं वर्णन केलं काल भगवंतांनी. पहा ना, तू चैतन्य स्वरूप आहे, नित्य अखंड. बरं का? तर तुझ्या ठिकाणी ही जी आत्मस्वरूपाची आता चेतना निर्माण होईल ती चेतना तुला ब्रह्मस्वरूपामध्ये घेऊन जाईल. आणि ब्रह्मस्वरूप, आत्मस्वरूप प्राप्त झाल्यानंतर प्राप्त होणारी जी शांती आहे ती प्राप्त होईल. बघा, शांती प्राप्त करून घेण्यासाठी कोट्यावधी साधने केली तरी शांती प्राप्त होत नाही अशी दुसऱ्या साधनांनी. परंतु ह्या भिक्षुगीतातील रहस्य मनात बाळगले, या भिक्षुगीतातील रहस्य मनात बाळगले म्हणजे साधकांना आपोआप शांती प्राप्त होते. या भिक्षुगीताचं रहस्य हे आहे की त्या भिक्षूने सर्वस्वाचा त्याग झाल्यानंतर
विवेक आणि वैराग्य धारण केलं आणि संन्यास घेतला आणि सद्गुरु कृपेने मग त्याला आत्मस्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्या आत्मस्वरूपामध्ये त्याला ही शांती प्राप्त झालेली आहे. तात्पर्य आपल्याला तर आपण हे साधना करतो, आपल्यालाही सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे, परंतु आपल्याला ती शांती प्राप्त होत नाही अजून. का होत नाही? कारण आत्मसिद्धीच प्राप्त होत नाही ना. ती जी शांती आहे ती सामान्य शांती नाही, अशी दुसरी शांती आहे. ती ब्रह्मस्वरूपातली आत्मस्वरूपातली शांती आहे. तेव्हा उद्धवालाही भगवान ते सांगतायत की तू आधी ती ब्रह्मस्वरूपातली शांती प्राप्त कर. जी योगनिष्ठा आणि जे ब्रह्मज्ञान तेच हे भिक्षुगीतातील निरूपण आहे. या भिक्षुगीतामध्ये तो जो भिक्षुक आहे त्याने कसं हे शांतीचं स्वरूप प्राप्त केलं तर आपल्याला माहिती आहे तो कसा होता आणि कसा झाला. अत्यंत धनाढ्य आणि सुखसंपन्न होता तो, परंतु त्याची आसक्ती, त्याची कामना, वासना, कल्पना ज्या होत्या त्याचं सगळं धन, त्याच्याजवळ असलेलं सर्व वैभव नष्ट झाल्यानंतर मग ते सगळं त्याने विसरला, तो सोडलं त्याने ते. पहा बाबा, जी योगनिष्ठा म्हणतात ती आणि जे ब्रह्मज्ञान म्हणतात ते ब्रह्मज्ञान या भिक्षुगीतामधून त्या भिक्षूने सांगितलेलं आहे आपल्याला. जो हे लक्षपूर्वक ध्यानात धरतो, बघा या भिक्षुकचं म्हणणं, जो लक्षपूर्वक ध्यानात धरतो त्याची ती शांती दासी होऊन जाते. पण तुम्हाला सांगितलं ना की ती दासी होण्यासाठी, ती शांती प्राप्त होण्यासाठी आधी काय काय करावं लागतं? आधी विवेक प्राप्त व्हायला पाहिजे आणि विवेक हा बुद्धीचा गुण आहे. विवेक प्राप्त झाल्यानंतर वैराग्य प्राप्त होतं. हे सगळं नश्वर आहे, नाशवान आहे, परिवर्तनशील आहे, याचा विसर पडतो. हे सोडून द्या आणि नंतर मग तो त्यागपूर्वक विरक्ती धारण करतो, वैराग्य धारण करतो. विवेक आलेला आहे त्याला, मग वैराग्य प्राप्त होतं आणि विवेक वैराग्याच्या प्राप्तीनंतर त्याला सद्गुरूंचं साहचर्य लाभतं, सद्गुरू प्राप्त होतात आणि सद्गुरू कृपेने मग पुढे त्याने संन्यास घेतलेला आहे. तो संन्यासी होतो आणि संन्यासी जीवनामध्ये हे सगळं जे वैभव आहे ते पूर्ण तो विसरून गेला. आता तो इतका समाधानी झालेला आहे आता ब्रह्मज्ञानाने आणि आत्मज्ञानाने की या गावातल्या लोकांनी त्याची किती टिंगल, किती त्रास दिला, किती छळ केला त्याचा, परंतु त्या छळाला त्याने मनावर घेतलंच नाही. मनाला लावून नाही घेतलं त्याने, कारण त्याचं मन आता त्याच्या ताब्यात आलेलं होतं. ती मनशांती त्याला प्राप्त झालेली होती. त्यामुळे कोण काय बोलतो, कोण काय म्हणतो याकडे त्याचं लक्ष नाही. पहा बाबा, भिक्षुगीतातील निरूपण आहे ते हे जे लक्षपूर्वक ध्यानात धरतो त्याची शांती दाशी होते. या भिक्षुगीतातील गुह्यार्थ जो स्वस्थपणे लक्षात धरतो, गुह्यार्थ
म्हणजे या भिक्षुगीतामध्ये सांगितलेलं जे आत्मतत्वाचं गुह्य आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे. भिक्षुगीतातील गुह्यार्थ जो स्वस्थ चित्ताने लक्षात घेतो त्याला द्वंद्वाची पीडा बाधत नाही. मग त्याला द्वंद्व कोणी त्रास देत नाही. द्वंद्वामध्ये अनेक प्रकार येतात. आत्मज्ञानाने तो अत्यंत शांत होतो. आत्मज्ञानाने तो अत्यंत शांत होतो. भिक्षुगीतेच्या रहस्याप्रमाणे वागल्याने समाधान होईल हे सांगण्यात आश्चर्य काय. पण जो भक्तिपूर्वक त्याचे श्रवण करील त्याला सुद्धा द्वंद्वे पीडा देणार नाही. बघा बाबा, तर इतर लोकांनी सुद्धा, इतर साधकांनी सुद्धा या भिक्षुगीताचा नीट अभ्यास केला, नीट त्याकडे लक्ष लावलं, त्याचं रहस्य समजून घेतलं तर त्याला सुद्धा द्वंद्व पीडा येणार नाही. पती पुष्कळ दिवस परदेशाला गेला असता त्याच्याकडून आलेले पत्र, समजा एखाद्या स्त्रीचा पती परदेशात गेलेला आहे आणि बऱ्याच दिवसांनी त्याचं पत्र आलं. त्याचे आलेले पत्र त्याची स्त्री जशी उत्कंठतेने ऐकत बसते की काय लिहिलंय आमच्या पतीनं, काय लिहिलंय. तिला जशी त्या पत्रातील उत्कंठा असते तसं हे भिक्षुगीत ऐकताना उत्कंठा पाहिजे, तितकी उत्कंठा पाहिजे. आपली इतकी उत्कंठा नाही राहत. आपण म्हणतो जेवढं ऐकायला मिळेल तेवढं ऐकून घेऊन जाऊ द्या, सोडा. मुलगा घरातून पळून गेलाय, समजा एखाद्या बाईचा मुलगा घरातून पळून गेलाय. त्याचा सर्व शोध लागल्याचे कोणी आईला सांगितले. तर बाई, तो मुलगा पळून गेलाय ना, तो आम्हाला कुठं गेलाय हे माहिती झालेले. ते जर त्या बाईला त्याने सांगितलं की तुझ्या मुलाला आम्ही तो कुठं गेलेला आहे याची माहिती काढलेली आहे, म्हणजे तो पळून जाण्याचा हेतू वगैरे ऐकून ती बाई जशी तळमळीने त्याचं म्हणणं ऐकते, काय सांगा मला, सांगा कुठं गेला माझा मुलगा, सांगा. हे जितकं तळमळीनं ती आई ऐकेल तसं हे भिक्षुगीत तितक्या तळमळीनं ऐकलं पाहिजे असं म्हणणं. तळमळ पाहिजे, इच्छा पाहिजे दृढ. ऐकलं काय, नाही ऐकलं काय, अशा बुद्धीनं जर हे भिक्षुगीत ऐकलं तर त्याचा काही उपयोग नाही. मग अशा वेळी तिच्याजवळ ज्या नातेवाईक स्त्रिया असतात त्याही स्नेहाने कळवळतात. पण आई जशी मनात तळमळते तसे तळमळणे इतरांच्या मनात नसते. कारण जिचा मुलगा गेलेला आहे ती जास्त तळमळ करेल ना, बाकी कशाला करतील का. बाबा, तेव्हा इतरांच्या मनात तशी तळमळ नसते. त्याप्रमाणे भिक्षुगीताचे श्रवण करीत असताना ज्याचे मन द्रवते, हे भिक्षुगीत ऐकत असताना ज्याच्या मनाला द्रव येतो, ज्याचं मन द्रवते
जो सात्विक वृत्तीने पूर्ण भरून जातो, सत्वगुण वाढला पाहिजे, सात्विकता आली पाहिजे, तो द्वंद्वांच्या सपाट्या सापडत नाही. मग तो द्वंद्वांच्या या लढाई सापडत नाही. असो, असे आदरपूर्वक श्रवण घडत नसेल तर ह्याचे नित्य पठन तरी केले पाहिजे. त्याचे नित्य पठन केले असताही या भिक्षुगीताच्या प्रभावाने द्वंद्वे त्याला शिवत सुद्धा नाही. बघा ना, त्या भिक्षुगीताची त्या लोकांनी किती टवाळकी केली, किती निंदा केली, नालस्ती केली, काय काय त्रास दिला त्याला. परंतु त्याने इतकासा सुद्धा मनावर घेतला नाही तो त्रास. सिंहाच्या अंगाचा दर्प बाहेर पडला की मदोन्मत्त हत्तीही पळ काढतात. उदाहरण देतात की सिंहाच्या अंगाचा जो दर्प आहे, जे शौर्य आहे त्याच्यामधलं, ते त्याने प्रगट केलं, आरोळी मारली, त्याने गर्जना केली की हत्तीसुद्धा पळ सुटतो. वास्तविक हत्ती कितीतरी बलवान आहे त्याच्यापेक्षा, परंतु तो हत्ती भित्रा आहे फार, पळ सुटतो त्या सिंहाच्या गर्जनेने. त्याप्रमाणे भिक्षुगीताच्या पठनाने द्वंद्वांची पळापळ होते, द्वंद्व टिकत नाही तिच्यापुढे. मनामध्ये निर्लोभ होऊन, बघा, मनामध्ये लोभ नसावा, निर्लोभ व्हावा, म्हणजेच थोडीशी विरक्ती यायला पाहिजे, निर्लोभ व्हावा. मनामध्ये निर्लोभ होऊन साधू संतापाशी बसून जो भिक्षुगीताचे विवरण करील त्याला द्वंद्वे शिवणारच नाही, त्याला त्रास नाही मग कसला. या गीतातील अर्थाचे किंवा या भिक्षुगीताचे पाठाचे श्रवण केले असता ही भिक्षुगीता द्वंद्वांचे निवारण करते. म्हणूनच आमचे सद्गुरू गुरुनी महाराज आम्हाला नेहमी म्हणायचे, अहो साधकांनो, तुम्ही भिक्षुगीत जरूर वाचा रे, भिक्षुगीत वाचा. पण त्या कालामध्ये आम्ही हा ग्रंथही पाहिलेला नव्हता. ज्या वेळेला आमचे गुरु महाराज सांगायचे की भिक्षुगीत वाचा, ते तोंडाने 2-4 शब्द, 5-10 शब्द सांगायचे काहीतरी, परंतु तेवढ्याने आमचं त्या भिक्षुगीतातलं रहस्य कसं कळणार? कारण त्या कालामध्ये आमच्याजवळ हा ग्रंथही नव्हता आणि भिक्षुगीतही आम्हाला असं वाचता आलं नाही त्या कालामध्ये. पण महाराज मात्र आग्रह करून करून सांगायचे, सगळ्यांना सांगायचे की एकदा तरी भिक्षुगीत वाचा हो. बघा बाबा, भगवान म्हणतात, जो आदरपूर्वक श्रवण करेल किंवा त्याचे नित्य पठण करील त्याला त्या भिक्षुगीताच्या प्रभावाने द्वंद्वे शिवतच नाही. पहा बाबा, या भिक्षुगीतेतील अर्थाचे किंवा गीता पठाचे श्रवण केले असता ही भिक्षुगीता द्वंद्वाचे निवारण करते. हे वर्म श्रीकृष्णाला कळले होते. आता भगवान आहे ते त्यांनी तर जाणलं होतं. भगवान श्रीकृष्णाला कळले होते, ते त्याने उद्धवाच्या कल्याणाकरता त्याला पुन्हा सांगितले. आता भगवान श्रीकृष्ण स्वतः ती भिक्षुगीताची कथा उद्धवाला पुन्हा सांगतायत. पा
ज्या भिक्षूच्या गीताची फलश्रुती भगवान श्रीकृष्ण आपल्या मुखाने सांगतायत, त्या भिक्षूचे भाग्य किती वर्णन करावं. अरे भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्याचं भिक्षू गीत ऐकून ते दुसऱ्याला सांगतात. त्रिभुवनात तोच एक धन्य होय. विवेक आणि वैराग्य ही अंगामध्ये बिंबवून जो मोठमोठ्या द्वंद्वांना सहन करतो, तोच भगवंताचा आवडता होतो. हे उद्धवाला भगवंतांनी दाखवून दिलं. उद्धवाचा उपकार सर्व जगावर झाला पाहिजे, कारण त्याच्याकरता श्रीकृष्णाने आपल्या गुह्य आणि परात्पर ज्ञानाचे भांडार त्याच्यापुढे उघडलेले आहे. भगवंतांनी उद्धवासाठी सगळं आपलं अंतःकरण मोकळं करून त्याला सगळं सांगितलेलं आहे. आपले अंतःकरण उघडून भिक्षुगीताचे रहस्य त्याच्यापुढे प्रगट केले आहे. उद्धवाने जर शांती विचारली नसती, कारण हा शांतीचा प्रश्न त्यानेच विचारला होता. जेव्हा शांतीचा प्रश्न निघाला होता त्यावेळेला उद्धवानेच विचारलं होतं भगवंताला, भगवंता ही अशी कोणती शांती असते की जी कधीच ढळत नाही. तेव्हा त्या शांतीबद्दल जर विचारलं नसतं तर श्रीकृष्णाने हे वर्णन सांगितलं असतं का मग? नाही. परंतु श्रीकृष्णाला उद्धवाचे फार प्रेम आहे, म्हणून त्याने उद्धवाला नाना प्रकारचा उपदेश केलेला आहे आतापर्यंत. आणि हा जडजीवांना उद्धरण्याचा मार्ग झाला. या उपदेशाने दीनदुबळे तरुण जातात. जगज्जीवन असा जो श्रीकृष्ण, तो सर्व जगाचा उद्धार करण्याकरता उद्धवाच्या निमित्ताने हे बोलत आहे. पहा, भगवान त्या भिक्षुगीताचं कौतुक करतायत आणि ते कौतुक उद्धवासाठी करतायत. अरे उद्धव, तू सुद्धा हे ऐक. त्याने तर ऐकलंच आहे, परंतु त्यातलं जे रहस्य आहे ते त्याच्या ध्यानात आणून देण्यासाठी भगवान पुन्हा त्याला सांगतायत. उद्धवाचा उद्धार करण्यासाठी त्याला हे भिक्षुगीत भगवान पुन्हा कळकळीने आणि तळमळीने सांगून राहिलेले आहेत. श्रीकृष्णाने असे हे भिक्षुगीत सांगितले आहे की जे वेदशास्त्राचे तात्पर्य आहे, उपनिषदांचे सार आहे आणि वार्तिकातील गूढ रहस्य आहे. हे जे आपले ग्रंथ आहेत, वेद, उपनिषद आणि वार्तिक, या आपल्या ग्रंथातलं हे सार आहे असं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत. या भिक्षुगीताने आपोआपच जीवाचे आत्म्याशी लग्न लागते. जीव आत्मस्वरूपात जातो. असे हे ज्ञानातील गुह्य ज्ञान भक्ताच्या कृपेकरिता श्रीकृष्ण बोलतायत. याच्या योगाने जीवाचे जीवपण नाहीसे होते, शिवाचे शिवपण बुडून जाते, द्वंद्वांची पीडा देण्याचा गुण नाहीसा होतो आणि आत्मानंदाचे भांडार खुले होते. वेदांनी जेथे मौन धारण केले, शब्दशास्त्रांनी जेथे
लाजून गेले. असे हे उत्कृष्ट रहस्य जे भिक्षुकी सांगते ते मी सामान्य माणसाने सांगितले. ज्याप्रमाणे जळात बुडणारे दगड, जळामध्ये बुडणारे दगड, पाण्यात बुडणारे दगड भगवान श्रीरामाने स्वतः तारले. त्या वानरांनी सेतू बांधताना वास्तविक दगड कधी पाण्यावर तरत नाही, परंतु भगवंताच्या नावानं श्रीराम म्हणून प्रत्येक दगड त्यांनी उचलला आणि त्या समुद्रामध्ये सेतू बांधला त्यांनी. त्याप्रमाणे मी जड, मूढ आणि अज्ञानी जनार्दनाची कृपा माझ्याकडून ब्रह्मज्ञान बोलवित आहे. जो अहल्या व्यभिचारिणी होती, जी अहल्या व्यभिचारिणी होती, ती श्रीरामाच्या चरणी लागली. त्यामुळे तिच्या नामस्मरणाने पापेही नाहीशी झाली. बाबा, अहल्येच्या स्मरणाने पाप नाही गेलं. तिचे नाम प्रातस्मरणात गोवले गेलेले आहे. बाबा, प्रातस्मरणामध्ये तिचं नाव आहे अहिल्या. त्याप्रमाणे सद्गुरूच्या कृपेची ही करणी आहे. माझी प्राकृत जड आणि मूढ वाणी साधू आणि ज्ञाते यांनी मान्य करावी. अशीच भाषणे त्या कृपेने माझ्याकडून वदवली आहे. सरस्वती ज्याच्यावर प्रसन्न होते तो मुका असला तरी वेदशास्त्र बोलतो. त्याप्रमाणे जनार्दन आम्हाला प्रसन्न झाले. एकनाथ म्हणतात, जनार्दन स्वामी आम्हाला प्रसन्न झाले आणि प्राकृत भाषेत भिक्षुकीत बोलवलं आमच्याकडे. राजमुद्रा हातात असते, त्याला सर्व लोक सन्मान देतात. त्याप्रमाणे माझी वाणी खरोखर जनार्दनाने श्रेष्ठ केली आहे असं नाथ म्हणतात. मुलाचे बोबडे बोल ऐकून आई आनंदित होते. त्याप्रमाणे माझी संस्कारहीन वाणी संत सज्जनांना गोड वाटते. मी किंवा माझे चांगले अथवा वाईट बोलणे हे तरी माथ्यावर घ्यावे कोणी? कारण माझे मी पण नेऊन जनार्दन स्वामी ग्रंथ बोलवित आहे. आधीच हे श्री भागवत, त्यामध्ये गुढार्थाने भरलेला 11 स्कंद आणि त्यामध्ये हे भिक्षुगीत पूर्णपणे निर्द्वंद करणाऱ्या अत्यंत गूढ अर्थाने भरलेले आहे. त्या भिक्षुगीतावर टीका करणारा एका एकनाथ काही एकटाच नाही, कारण ते एक पण नष्ट करून ग्रंथाचे निरूपण जनार्दन बोलवतात. त्यात एक नाही आणि अनेकही नाही असे जनार्दनांनी केले आहे. पहा, आणखी त्यात द्वंद्वाची समता करण्याचे कौशल्य आहे. त्या योगाने ग्रंथाची उत्तम प्रकारे वाखाणणी करतात लोक. एका जनार्दनाला शरण आहे, जनार्दनाशी त्याचे ऐक्य झाले आहे. अशा ऐक्यरूपाने हे भिक्षुगीत त्याला प्राप्त झाले. माझ्या गुरूंचाही गुण जो परमगुरू श्री दत्तात्रेय. नाथ महाराज आता शेवटी या अध्यायाचा शेवट होतोय. आता भगवान दत्तात्रयाचं नाव घेता येते. माझ्या गुरूंचाही गुरु जो परमगुरू श्री दत्तात्रेय, तोच योग्यांचा योगेश्वर आहे. म्हणून भगवान दत्तात्रयांची या ठिकाणी
नाथांना आठवण झालेली. बरं लक्षात घ्या. त्या अद्भुत आनंदाच्या भरात त्यांनी अत्यंत आदराने मला आश्वासन देऊन व आपल्या हाताने अभय देऊन ग्रंथाच्या अर्थाचे ते आनंदाने बोलू लागले. एका हा जनार्दनाचा शरण आहे. श्रोत्यांनी कथेचा विचार मी अंतःकरणात वागल्यामुळे आणि मी सुखदुःख द्वंद्वाहून भिन्न झालो आहे. एकनाथ महाराज सुद्धा उद्धरून गेले. बरं हे ऐकून सुखदुःखाहून भिन्न झालो आहे. आत्मज्ञानाच्या योगाने माझे आत्म्याशी ऐक्य झाले आहे असं स्वतः एकनाथ महाराज सांगतायत. बघा आता आत्म्याशी ऐक्य झालंय म्हणे माझं. संत सज्जनांना माझा साष्टांग नमस्कार. श्रोते जनांपुढेही माझे लोटांगण. तुमच्या पुढे लोटांगण घालतात जनार्दन स्वामी, कारण तुम्ही बसून मोठ्या शांततेने हे ऐकतायत. हे जनार्दन स्वामींना फार आवडलं तुमचं बसून ऐकणं. बरं संत सज्जनांना माझा साष्टांग नमस्कार. श्रोते जनापुढेही माझे लोटांगण आहे. आता एकनाथ स्वरूपी जनार्दन विनंती करतात की पुढचे निरूपण अत्यंत रसभरीत आहे ते ऐका. इति 23वा अध्याय समाप्त. आता पुढचा जो भाग आहे तो आणखी जास्त रसदार आहे, तो उद्या ऐका. आज सत्संगाला विश्राम देऊया. उद्या 24वा अध्याय सुरू होईल, तो उद्या ऐकूया. सत्संगाची वेळी संपलीच आहे, म्हणून सत्संगाला विश्रांती देऊया. हरिओम तत्सत.
ज्या वेळेला प्रेमाने भावनेने भावपूर्वक एखादी आपली श्रवणाची पद्धत जमली की मग आपल्याला ते सुख जाणवतं. अन्यथा भाव नसेल, प्रेम नसेल, आपली वृत्ती बाहेर भटकत असेल तर आपल्याला त्यामध्ये सुख वाटत नाही. या लागी मुक्त मुमुक्षु विषयी जन. बघा, तीन प्रकारची माणसं घेतलेली आहेत. या म्हणून जे मुक्त झालेले आहे, जीवनमुक्त आहेत, ते मुक्त. मुमुक्षु, ज्यांना मुक्त व्हायची इच्छा आहे ते मुमुक्षु. आणि विषयी, जे विषयांमध्ये रमलेले आहेत ते विषयी जन. भागवत धर्म निवती संपूर्ण. आता या ठिकाणी एक मुक्त बसलेला आहे, जीवनमुक्त, म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले तो मुक्त. एक मुमुक्षु आहे, म्हणजे ज्याला मुक्त होण्याची इच्छा आहे तो बसलेला आहे. आणि एक विषयी बसलेला आहे, जो विषयात रममाण होतो तो. आता असे तीन प्रकारचे जर श्रवण करणारे बसलेले असतील तर हा भागवत धर्म असा आहे की या तिघांनाही तो निवांत, निवती संपूर्ण, त्यांना तिघांनाही तो सुखदायक वाटेल. हा भागवत धर्माचं हे जे श्रवण आहे ते तिघांनाही निवांत करणारं, शांत करणारं, सुख देणारं ठरेल. पहा, श्रोते सगळे सारखे नसतात. काही मुक्त असतील, काही मुमुक्षु असतील, काही विषयी असतील, कसे का असेना. पण जर ते साधक भागवत धर्माच्या या कथनाकडे रंगले, पाहिलं तर तिघांनाही सुख लाभेल. मुक्ताला तर लाभेलच लाभेल, मोक्षुलाही लाभेल, परंतु हा जो विषयी आहे त्याला सुद्धा सुख वाटेल, असा हा भागवत धर्म आहे. तोची वसुदेवे केला प्रश्न, तेणे नारद पूर्ण सुखावला. जे का पूर्व परंपरागत जीर्ण भागवत धर्म येथ सांगावया नारद मुनी निश्चित उपपादित इतिहासू. बापरे, पूर्व परंपरागत प्राचीन असा जो भागवत धर्म आहे, हा भागवत धर्म आजकालचा नाही आहे आपल्या देशामध्ये. हा फार प्राचीन आहे, फार प्राचीन काळापासून, सत्ययुगापासून चालत आलेला आहे हा. आणि हा कलियुगामध्ये आता आपण ऐकतो आहोत. बघा, फार प्राचीन पूर्व परंपरागत चालत आलेला. जीर्ण म्हणजे प्राचीन. भागवत धर्म इथं सांगावया नारद मुनी निश्चित. बघा, तो सप्रमाण सांगण्यासाठी नारद मुनींनी मागील इतिहास सांगायला सुरुवात केली. नारद मुनी आता आपल्याला इतिहास सांगतात या भागवत धर्माची. हा भागवत धर्म किती जुना आहे, प्राचीन आहे, आणि किती लोकांनी त्याचं श्रवण आणि मनन आणि चिंतन करून जे जीवनमुक्त झाले त्याचा इतिहास आता नारद आपल्याला सांगतायत. कोणी पूर्वी हा भागवत धर्म ऐकला आणि त्या भागवत धर्माने ते जीवनमुक्त झाले, याचं कथन आता नारद मुनी वसुदेवाला ऐकवत आहेत. बघा बाबा, येच अर्थी विदेहाचा प्रश्न. संवादिती आर्षवश नवजण ते भागवत धर्म जीर्ण इतिहास संपूर्ण सांगेन ऐक.
आता हा जो इतिहास आहे हा सामान्य इतिहास नाही. आपण इतिहासाचं पुस्तक वाचतो इतिहासामध्ये, परंतु तो इतिहास आपल्या समक्ष तर कधी घडत नाही. आणि हा जो इतिहास आता सांगतायत हा घडण्याचा तर प्रश्नच नाही, परंतु अशा काळातला इतिहास आहे की तो कालही हजारो लाखो वर्षाचा निघून गेलेला काल आहे. तेव्हा वरील अर्थाचाच जनक राजाचा प्रश्न होता. राजा जनकाने सुद्धा असाच प्रश्न विचारला होता. जनक राजा हा पूर्ण विदेही होता. या जनक राजाने सुद्धा असाच प्रश्न विचारला होता. संवादिती आर्षभ 9 जण. तेव्हा राजा जनकाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आर्षभांनी दिलं. आर्षभ म्हणून होऊन गेले. ते आर्षभ 9 होऊन गेले. 9 आर्षभ होऊन गेले. त्या 9 आर्षभांनी त्याचं उत्तर सांगितलेलं आहे. नारद म्हणाला, त्या भागवत धर्माचा संपूर्ण प्राचीन इतिहास मी तुला आता सांगतो, ऐक. आता तुम्हाला भागवत धर्माचा पूर्ण असा इतिहास नारद मुनी उद्या सांगणार आहेत. कारण आता सत्संगाची वेळी संपलेली आहे. सत्संगाला आपण विश्राम देऊया. हरि ओम तत्सत. श्री विष्णू ब्रह्मा स्वरूपम